कोची संघाने टाइम आउट घेतलेला आहे. कोची वर्सेस पिपरी ह्या दोघांमध्ये खूप एकदम चुरशीचा सामना आपल्या समोर सादर होत आहे. प्रत्येक खेळाडू हा अति आत्मविश्वासाने रेड करत आहे आणि त्याला पकडण्यासाठी सुद्धा त्यांचे प्रतिस्पर्धी खूप आवर्जून ते सुद्धा प्रयत्न करत आहे की आपल्याला पॉइंट कसा मिळेल म्हणून. पिपरी टीमनी बोनस प्राप्त केला आहे. 4 नंबरचा हिंदू योद्धाचा खेळाडू हा समीर पोतराजे. खूप प्रयत्न केला पण त्याला अपयश प्राप्त झाला आहे. पिंपरी टीमचा हा खेळाडू जो रेड मारत आहे खूप अति उत्साहाने आपला गेम हा प्रत्येक रेडच्या वेळी पॉइंट घेऊन येत आहे. सुंदर प्रयत्न. पिपरी टीमचा नंबर 10चा प्रीतम दादा बोबडे हा मला तर वाटते की डुक्की प्लेयर प्रदीप नरवार सारखाच तो रेड मारत आहे.
योद्धा टीमचे खेळाडू 7. खूप सुंदर, खूप चतुरतेने हा पॉइंट बळकावलेला आहे हिंदू योद्धा कोची या टीमने. कोची संघाला ज्याप्रमाणे नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून राहिलेला आहे, त्याप्रमाणे कोची संघाने आपला खेळ दाखवून या खेळाची रूपरेखा पलटवून टाकावं अशी मी हिंदू योद्धा क्रीडा मंडळाला विनंती करते. आणि आपला एक नेहमीचा खेळ आणि एक उत्तम गेम दाखवून कोची नागरिकांना खुश करून दाखवावं असं मी हिंदू योद्धा क्रीडा मंडळ कोची यांना विनंती करते. कबड्डी हाच एक खेळ असा आहे की एक आउट झाला, 2 आउट झाला तरी ती टीम, त्या टीमने परत दुसऱ्यांदा 1-2 जर पॉइंट घेऊन आले तर परत ते आउट झालेले गडी परत एकदा आपल्या टीममध्ये सामील होत असते. हे फक्त ह्या कबड्डीमध्ये शक्य आहे. म्हणून शेवटच्या वेळपर्यंत कोण हरेल कोण जिंकेल हे सांगता येत नाही. खूप सुंदर असा प्रयत्न पिंपरी या प्लेअरकडून, पण त्याला अपयश प्राप्त झाला आहे. हिंदू योद्धा टीमचा 4 नंबरचा प्लेयर हा चढाई करत आहे आणि त्यांनी 1 गुण प्राप्त केला आहे. खूप खूप धन्यवाद. पॉइंट आहे पिंपरी 20 आणि कोची 13. 7ची लीड आहे आणि शेवटचे अंतिम 3 मिनिट. सत्याहत्तर नंबरचा प्लेयर हा चढाई करत आहे आणि पॉइंट कसा मिळेल यासाठी हा प्रयत्न करत आहे. प्रतीक भेयर, त्यांच्या प्रयत्नाला अपयश आलेलं आहे आणि तो पॉइंट पिंपरी या संघाने पटकावलेला आहे. पिंपरीचा 10 नंबरचा खेळाडी प्रतीक बोबडे दादा बोबडे हा खूप बारीक नजरेनं आपल्या दुश्मनाकडे बघत आहे. तीक्ष्ण नजरेने हा वार करत आहे की मला कसा पॉइंट मिळेल म्हणून. शेवटचे अवघे 2 मिनिट बाकी आहे. दोन्ही टीमनी लक्षात असू द्या. पिंपरीच्या नागरिकांना विनंती आहे, तुम्ही सपोर्ट करा, पण थोडं मागं राहा. तुमच्याच खेळाडूंना त्रास होईल. थोडं मागं राहा, ग्राउंडच्या थोडं मागं उभं राहा. लाईनच्या थोडं मागे रुहा. तुम्ही ग्राउंड कोणत्याही प्लेयरला डिस्टर्ब होणार नाही यांची सर्वांनी काळजी घ्यावी. हा खूप सुंदर, खूप अप्रतिम खूप चांगलं यश कोची या टीमला प्राप्त झालं आहे. म्हणून या खेळामध्ये कधी का होईल काही सांगता येत नाही. खूप सुंदर अप्रतिम. अरे ऑल आउट. किशोर भाऊ तुरानकर यांच्या या बक्षिसाचा मानकरी हा ठरलेला आहे असं मला वाटून राहिलेलं आहे. क्रीडा मंडळाच्या व्हॉलंटियरांना विनंती आहे, फक्त 2 कोच समोर ठेवा. कोची संघाचे कोच बघा, फक्त 2 कोच सोबत आहे. पिंपरी संघांना विनंती आहे की नियमाचे उल्लंघन करू नका. तुम्ही कृपया बॅरिकेडच्या मागे होऊन जा.
कोणीही लाईनच्या आतमध्ये प्रवेश करू नये. दोन्ही गावांच्या टीमच्या सहकार्यांना आग्रहाची विनंती आहे की त्यांनी कोणत्याही प्लेयरला डिस्टर्ब होणार नाही याची काळजी घ्यावी. शेवटची रेडा ही ह्या सामन्याची शेवटची रेडा आहे आणि शेवटच्या क्षणी सुद्धा त्यांनी आपला एक पॉइंट